नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं या भागामध्ये. तर आपण आज 2 रांगोळी पाहूयात. मी फ्रीहँड रांगोळी काढलेली आहे इथे. खूप सुंदर आणि देखणी ही रांगोळी आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. इथे रांगोळी मी क्लीन करून घेतली आहे आणि व्हाईट रांगोळी थोडीशी आपण हलकीशी भरून घेतली आहे आणि त्यामध्ये आता लाल रांगोळीचे असे डॉट्स देऊन घेते. त्यामुळे रांगोळी आपली छान दिसते. वर अशा पाकळ्या काढल्यात आणि त्यामध्ये आपण हिरवा रंग हलकासा भरून घेत आहोत. रोज त्याच रांगोळी काढून आपल्यालाही बोर होतं. त्यासाठी कधी अशा फ्रीहँड रांगोळी पण काढायच्या. त्यामुळे नवीन काहीतरी काढल्यासारखं आपल्याला वाटतं. रोज दारासमोर छोटी का होईना रांगोळी नेहमी काढत चला. त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. तर ही होती आपली आजची पहिली रांगोळी, फ्रीहँड रांगोळी. कशी वाटली तुम्हाला? आणि ही दुसरी ठिपके देऊन रांगोळी 3 ते 1 ठिपके दिलेत आणि असं आपण स्वस्तिकसारखं काढून त्यामध्ये आपण असे राऊंड काढलेत आणि ते इयरबडच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. खूप सोपी आणि छान दिसणारी ही रांगोळी आहे. तुम्ही नक्की उद्या दारात काढून पहा. याला पण टूथपिकच्या सहाय्याने आपण क्लीन करून घेऊयात. यामध्ये आपण निळ्या रंगाचे डॉट्स देऊन घेऊयात. आणि साईडने आपण अशा लाल रांगोळीच्या रेषा ओढून त्यावरती लाल आणि पिवळे मोठे ठिपके देऊन घेऊयात. तर ही होती आपली दुसरी रांगोळी. रांगोळी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.